नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, 2024 या वर्षी तब्बल 5 व्यक्तींना भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या लक्षामध्ये जर आपण बघितलं असेल तर 5 व्यक्तींना यावर्षी भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर त्यामुळे हा पुरस्कार आगामी आपली राज्यसेवा परीक्षा असेल, त्याचबरोबर कंबाईनची परीक्षा असेल, येथे लक्षामध्ये त्याचबरोबर आगामी सर्व ज्या परीक्षा असतील ना, त्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आता हा बनलेला आहे, भारतरत्न पुरस्कार. तर आज आपण जो व्हिडिओ आहे, जे लेक्चर आहे, त्यामध्ये भारतरत्न या पुरस्काराची सर्व डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी घेतलेली आहे. आलं लक्षात? चलो आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. येथे लक्षामध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार जर आपण बघितले, भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि त्यानंतर पद्मश्री, अशा पद्धतीने काय यांची रँकिंग आहे. लक्षात ठेवा सर्वांनी, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि त्यानंतर पद्मश्री. जर आपण भारतरत्न याविषयी माहिती बघितली तर 2 जानेवारी 1954 या पुरस्काराची स्थापना विद्यार्थी मित्रांनो, तर 2 जानेवारी 1954 मध्ये झाली होती. हा या पद्धतीचा जो प्रस्ताव आहे, भारतरत्न या पुरस्काराचा जो प्रस्ताव आहे, त्यावेळेसचे आपले जे पंतप्रधान आहेत, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. येथे लक्षामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं ना, हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, लोकसेवा इत्यादी क्षेत्रामध्ये देण्यात येत होता. 1954 ला हा पुरस्कार सुरू झालेला आहे. जर आपण बघितलं तर पुढच्याच वर्षी म्हणजे 1955 मध्ये काय करण्यात आलं होतं, यामध्ये थोडासा चेंज करण्यात आला होता. काय तो चेंज होता तर लक्षात घ्यायचे सर्वांनी, 1955 पासून हा पुरस्कार मरणोपरांत देखील देण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच सुरुवातीला हा पुरस्कार सुरुवातीला हा पुरस्कार फक्त विद्यार्थी मित्रांनो जे व्यक्ती हयात असतील त्यांनाच पुरस्कार देण्याची तरतूद होती. परंतु पुढच्याच वर्षी म्हणजे 1955 पासून मरणोपरांत देखील हा पुरस्कार द्यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर 2011 मध्ये देखील यामध्ये काही थोडासा चेंज करण्यात आला होता. आणि सुरुवातीला जे बघितलं होतं आपण, कला, साहित्य, विज्ञान, लोकसेवा हे क्षेत्र, त्याचबरोबर सर्व क्षेत्रामध्ये हा पुरस्कार द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि 2014 मध्ये जर बघितलं तर आपल्याला माहिती, 2014 मध्ये सचिन तेंडुलकरला या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. 2014 पासून क्रीडा क्षेत्रात, बाकीच्या सर्व क्षेत्रांबरोबर क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार द्यायला सुरुवात झालेली आहे. आलं लक्षात सर्वांना? आणि जर आपण बघितलं, या पुरस्काराची जी प्रतिकृती आहे विद्यार्थी मित्रांनो, कुणी बनवली होती? नंदलाल बोस यांनी. क्लिअर? अतिशय महत्वाचं आहे. पहिली स्लाइड. आलं लक्षात सर्वांना? 1954 पासून सुरुवात, त्याचबरोबर महत्वाची माहिती, केव्हा केव्हा अमेंडमेंट झाली किंवा केव्हा केव्हा यामध्ये चेंजेस करण्यात आले, हे देखील अतिशय महत्वाचं आहे. आता भारतरत्न पुरस्काराविषयी प्रत्येक माहिती विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी काय अतिशय महत्वाची आहे. चलो आपण पुढे बघूया थोडक्यात. आता हे जे विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न जे मेडल आहे त्याबद्दल देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे मेडल जे आहे विद्यार्थी मित्रांनो 5.8 सेंटीमीटर लांबीचं असतं, त्याचबरोबर 4.7 सेंटीमीटर रुंदीचं असणार आहे आणि 3.1 mm इतकं काय विद्यार्थी मित्रांनो हे जाडीचं असणार आहे. येथे लक्षामध्ये लांबी, रुंदी, जाडी परीक्षेसाठी आता महत्वाचा आहे. कशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर पिंपळाच्या पानाच्या आकाराचं जर आपण फोटोमध्ये बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न जो पुरस्कार जे मेडल आहे ना, पिंपळाच्या पानाच्या आकाराचं आहे. येथे लक्षामध्ये हे कासे या धातूपासून बनवलेलं असतं. त्याचबरोबर त्याच्या वरील बाजू जर बघितलं आपण, 1.6 सेंटीमीटरची व्यासाची सूर्याची आकृती असते. हे लक्षात ठेवा. आकृती कशाची असते? सूर्याची आकृती कोरलेली असते. त्याचबरोबर खाली देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न लिहिलेलं आपल्याला दिसून येईल. हे ते लक्षामध्ये. आणि मेडलच्या मागच्या भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह, 4 सिंहांची राजमुद्रा, आदर्श घोषवाक्य कोरलेलं आहे. हे ते लक्षामध्ये. हे देखील लक्षात ठेवू शकता. हे मी गुगल वरून सर्व घेतलेलं आहे. ही जी माहिती आहे ना ती, परंतु सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचंय. सूर्य, राजचिन्ह व या कडा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, या कशापासून बनलेल्या आहेत? प्लॅटिनमच्या असतात. हे देखील महत्वाचं. जे आपण आता या मेडलवर सूर्य, राजचिन्ह आणि ज्या मेडलच्या कडा आहेत ना, या सगळ्या प्लॅटिनम पासून बनवलेल्या असतात. तर शब्द हे चमकदार पितळेचे बनवलेले असतात. तिथे लक्षात, पितळापासून हे शब्द बनवलेले असतात.
मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीन मध्ये असतं. येते लक्षात घे, पांढऱ्या रंगाची जी रिबीन असते ना त्यामध्ये हे ओवलेलं असतं. आणि अतिशय महत्वाचं हे जे भारतरत्नचं मेडल आहे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं तर कलकत्त्याला एक टंकशाळा आहे, कलकत्त्याच्या टंकशाळीमध्ये बनवलं जातं. हे देखील महत्वाची माहिती आहे, तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. पुढे आपण सर्व बघणार आहोत डिटेलमध्ये किती व्यक्तींना मिळालाय, त्याचबरोबर सर्व डिटेल जी असेल परीक्षेसाठी महत्वाची मी या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. येते लक्षात. चलो, जर आता बघितलं विद्यार्थी मित्रांनो प्रक्रिया, तर अतिशय महत्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, या पुरस्काराची जी शिफारस आहे ना ते पंतप्रधान करतात आणि पुरस्कार कुणाच्या हस्ते देण्यात येतो, राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो. हे ते लक्षामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे कॅबिनेट असतं, कॅबिनेटची एकदा याला परवानगी मिळाली किंवा कॅबिनेटची मंजुरी मिळाली की शिफारस केली जाते राष्ट्रपतींकडे आणि राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये लक्षात ठेवा, या पुरस्कारासाठी विविध राज्य सरकार असतील, त्याचबरोबर केंद्रीय मंत्रालय असतील, संसदेचे सदस्य असतील, त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यक्ती असतील, हे देखील काय करू शकतात, नावांची शिफारस करू शकतात. लक्षात ठेवा. त्याचबरोबर शक्यतो जर आपण बघितलं तर हा पुरस्कार 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जातो, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जातो. परंतु बहुतेक वेळा जर बघितलं तर एखाद्या विशेष दिवशी देखील हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. अतिशय महत्वाची माहिती काय लक्षात ठेवायची, या पुरस्कारामध्ये कुठल्याही प्रकारे रोख रक्कम किंवा कुठल्याही प्रकारे रक्कम ही दिली जात नाही. भारतरत्न या पुरस्कारामध्ये कुठलीही रक्कम दिली जात नाही. आणि जर आपण बघितलं ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स जो अग्रक्रम तालिका आपण ज्याला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये भारतरत्न प्राप्त जे पण व्यक्ती आहेत ते कोणत्या क्रमांकावर असतात किंवा त्यांचा ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स काय 7A. येते लक्षामध्ये. हे देखील महत्वाचं लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता दाट आहे. येते लक्षात. चलो पुढे आता आपण बघणार आहोत अतिशय महत्वाची माहिती की जी परीक्षेसाठी तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत किती व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, 53. म्हणजे आता 2024 ज्यांना घोषित झालेला आहे ते सर्व जर आपण कन्सिडर केले तर एकूण 53 व्यक्तींना हा पुरस्कार घोषित झालेला आहे. त्यानंतर एकूण पुरस्कार प्राप्त राष्ट्रपती किती राष्ट्रपती आहेत भारताचे की ज्यांना हा पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, तर 6 राष्ट्रपती आहेत. एकूण पुरस्कार प्राप्त पंतप्रधान एकूण 9 आतापर्यंत असे पंतप्रधान आहेत विद्यार्थी मित्रांनो किंवा होऊन गेले आहेत की ज्यांना भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. एकूण पुरस्कार प्राप्त महिला किती आहेत, 5 आहेत. क्लिअर सर्वांना. 5 महिलांना देखील हा पुरस्कार या पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे. आणि जर आपण बघितलं विदेशी व्यक्ती किंवा जे भारतीय नाहीत असे जर व्यक्ती बघितले तर एकूण किती आहेत, 2 आहेत. त्यामध्ये एक आहेत खान अब्दुल गफार खान, दुसरे आहेत विद्यार्थी मित्रांनो नेल्सन मंडेला. खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला यांना देखील भारतरत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा सर्वांनी व्यवस्थित अतिशय. 2024 मध्ये 5 व्यक्तींना किती 5 जणांना हा पुरस्कार देण्यात आलाय. आणि इतिहासामध्ये जर बघितलं आपण पहिल्यांदा असं होतंय की 5 व्यक्तींना एकाच वर्षी भारतरत्न हा पुरस्कार घोषित झालेला आहे. जर आपण मागे जाऊन बघितलं तर 4 व्यक्तींना कधी घोषित करण्यात आला होता, 1999 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो 4 व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. जर जनरली आपण बघितलं तर 3 पेक्षा जास्त व्यक्तींना हा पुरस्कार देत नाहीत, परंतु 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना हा पुरस्कार घोषित झालेला आहे. क्लिअर आहे सर्वांना. जर आपण बघितलं सर्वात पहिले म्हणजे 1954 ला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले 3 व्यक्ती कोण होते, सी राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमण. येते लक्षामध्ये. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन असतील, सी राजगोपालाचारी असतील आणि CV रमण हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त 3 व्यक्ती आहेत पहिले, ज्यांना 1954 मध्ये या पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे. जर आपण पुढे बघितलं तर ही माहिती अतिशय महत्वाची बरं का, तुम्हाला लगेच विचारलं जाऊ शकतं. फॅक्च्युअल डेटा आहे, लक्षात ठेवा. पहिला भारतरत्न मरणोपरांत भारतरत्न प्राप्त व्यक्ती कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना 1966 मध्ये मरणोपरांत या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहिले गैर भारतीय येते लक्षामध्ये म्हणजे पहिले फॉरेनर जर कोण आहेत की ज्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानचे होते विद्यार्थी मित्रांनो आणि 1987 मध्ये त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी किंवा फ्रंटियर गांधी या नावानं देखील आपण ओळखतो. येते लक्षामध्ये. अगदी बरोबर.
चलो, सर्वात तरुण व्यक्ती जर बघितलं तर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना 2014 मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? 40 वर्ष. आणि सर्वात वयस्कर किंवा सर्वात ज्येष्ठ व्यक्ती जर आपण विचार केला तर ते होते महर्षी कर्वे. लक्षात ठेवा, महर्षी कर्वे यांच्या 100व्या वाढदिवसाच्या दिवशीच 1958 मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न या पुरस्काराने गौरवलेलं होतं. आणि अतिशय महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, सर्वात तरुण व्यक्ती त्याचबरोबर भारतरत्न पुरस्कार प्राप्त सर्वात ज्येष्ठ व्यक्ती दोन्हीही किंवा वयस्कर व्यक्ती दोन्हीही महाराष्ट्रातील आहेत. हे लक्षात ठेवायचे, परीक्षेच्या दृष्टीने विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातील दोघेही आहेत. इथे लक्षामध्ये पहिल्या महिला कोण आहेत की ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता? तर त्या आहेत इंदिरा गांधी, ज्यांना 1971 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. आणि पहिल्या भारतीय म्हणजे पहिल्या महिला पंतप्रधान जरी विचारलं तरी याचं उत्तर काय येणार आहे? इंदिरा गांधीच येणार आहे. पहिले पंतप्रधान कोण होते की ज्यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले? जवाहरलाल नेहरू यांना 1955 मध्ये विद्यार्थी मित्रांनो या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. आणि पहिले मुख्यमंत्री जर विचारले तर सी राजगोपालाचारी आहेत की ज्यांना 1954 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ही माहिती फॅक्च्युअल माहिती परीक्षेसाठी अतिशय महत्वाची आहे, लक्षात ठेवा. चलो पुढे बघूयात आपण. भारतरत्न प्राप्त महिला किती आहेत? महिला आतापर्यंत 5 महिला. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नावं देखील लक्षात ठेवायचे आणि एकूण किती आहेत हे देखील लक्षात ठेवायचंय. परीक्षेला कशा पद्धतीने विचारतील सांगता येत नाही. तुम्हाला जर फक्त किती आहेत विचारलं तर सांगता आलं पाहिजे, किती महिला आहेत हे विचारलं, टोटल नावं जरी विचारले तरी सांगता आले पाहिजे. येथे लक्षामध्ये इंदिरा गांधी यांना 1971, मदर तेरेसा यांना विद्यार्थी मित्रांनो 1980, अरुणा असफ अली यांना 1997, त्याचबरोबर MS सुब्बालक्ष्मी यांना 1998, तर लता मंगेशकर यांना 2001 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 5 महिला आहेत, अतिशय महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यांचे नावं देखील लक्षात ठेवायचे आहेत. क्लिअर? चलो पुढे जर बघितलं भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती तर एकूण किती? 6 राष्ट्रपती आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांना 1954 मध्ये हा पुरस्कार मिळाला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 1962 मध्ये, तर झाकीर हुसेन यांना विद्यार्थी मित्रांनो 1963 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आलं लक्षामध्ये सर्वांना. त्याचबरोबर VV गिरी असतील ज्यांना 1975 मध्ये, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना विद्यार्थी मित्रांनो 1997 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि सर्वात शेवटचे राष्ट्रपती जे आहेत की ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता ते आहेत डॉक्टर प्रणव मुखर्जी. 2019 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. कुणाला? प्रणव मुखर्जी. क्लिअर? लक्षात ठेवायचं आहे. महिला किती आहेत? 5. राष्ट्रपती किती आहेत? 6 राष्ट्रपती आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. चलो पुढे आता असे व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो 3 की ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे. पहिले होते CV रमन ज्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांना भारतरत्न कधी मिळाला? 1954 मध्ये. पुढे जर आपण बघितलं मदर तेरेसा यांना 1979 मध्ये नोबेल पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आणि 1980 मध्ये भारतरत्न या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलेलं आहे. क्लिअर? त्यानंतर अमर्त्य सेन अर्थशास्त्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो ज्यांना 1998 मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता, तर 1999 मध्ये त्यांना भारतरत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. फॅक्च्युअल डेट आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला 100% विचारला जाणार आहे. हा प्रश्न भारतरत्नचा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा आहे सध्या. हे देखील सर्वांनी काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. पुढे भारतरत्न प्राप्त पंतप्रधान एकूण किती पंतप्रधान आहेत की ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे? तर पहिले होते पंडित जवाहरलाल नेहरू 1955, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री 1966. लाल बहादूर शास्त्री आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत कारण की पहिले जे आहेत ना मरणोपरांत ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालाय ते विद्यार्थी मित्रांनो कोण होते? लाल बहादूर शास्त्री. इंदिरा गांधी अतिशय महत्वाच्या 1971, राजीव गांधी लक्षात ठेवा 1991, मोरारजी देसाई यांना देखील 1991 मध्ये हा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो देण्यात आलेला आहे.
गुलजारीलाल नंदा यांना 1997 मध्ये भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. गुलजारीलाल नंदा जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो 2 वेळा भारताचे कार्यवाहक पंतप्रधान होते. येथे लक्षात आहे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांना 2015 मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जर आपण बघितलं 2024 मध्ये तर चौधरी चरण सिंह आणि पी.व्ही. नरसिंह राव हे जे आपले माजी पंतप्रधान आहेत विद्यार्थी मित्रांनो यांना या पुरस्काराची घोषणा झालेली आहे. जे चौधरी चरण सिंह आहेत यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो 23 डिसेंबरला यांची जयंती असते. तो दिवस भारतामध्ये जर आपण बघितलं तर किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. येथे लक्षामध्ये अतिशय महत्वाचा आहे 23 डिसेंबर. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती 25 डिसेंबरला असते. तो दिवस आपण सुशासन दिवस म्हणून साजरा करतो. येथे लक्षामध्ये अतिशय महत्वाचा आहे. आले लक्षात. आणि चौधरी चरण सिंह हे एकमेव असे पंतप्रधान आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशातील की जे कधीही लोकसभेला सामोरे गेलेले नाहीत. लोकसभेला सामोरे न जाणारे पंतप्रधान कोण? चौधरी चरण सिंह. येथे लक्षामध्ये महत्वाचं आहे लक्षात ठेवा. आणि पी.व्ही. नरसिंह राव हे विद्यार्थी मित्रांनो 1991 मध्ये भारताचे पंतप्रधान बनले होते. अतिशय महत्वाचं आहे. त्यावेळी जी आपली आर्थिक परिस्थिती होती त्या आर्थिक परिस्थितीमधून भारताला बाहेर काढण्याचं विद्यार्थी मित्रांनो येथे लक्षामध्ये जी वाईट परिस्थिती होती हलाखीची परिस्थिती होती त्यातून भारताला बाहेर काढण्याचं काम कुणी केलेलं आहे? पी.व्ही. नरसिंह राव. आणि त्यावेळेचे जे आपले अर्थमंत्री होते आणि नंतर आपले पंतप्रधान देखील बनलेले आहेत मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग यांना त्याचं श्रेय जातं. येथे लक्षामध्ये या 2 माजी पंतप्रधान आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांना देखील या वर्षीचा भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. क्लिअर. चलो पुढे आहे भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रातील व्यक्ती. किती व्यक्ती आहेत टोटल? असे 9 व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील की ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार या अगोदर मिळालेला आहे. क्लिअर. पहिले आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. आपण यांच्याबद्दल आत्ताच बघितलं. यांना 100व्या वाढदिवसाच्या दिवशी हा पुरस्कार मिळालेला आहे. येते लक्षात 1958 मध्ये. पुढे डॉक्टर पांडुरंग वामन काने 1963. त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांना 1983 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. आचार्य विनोबा भावे यांच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता. येथे लक्षामध्ये. आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत आचार्य विनोबा भावे. येथे लक्षामध्ये. आणि आपल्याला माहिती असेल वैयक्तिक सत्याग्रही. येथे लक्षात वैयक्तिक सत्याग्रही कोण होते पहिले? ते देखील आचार्य विनोबा भावे होते. क्लिअर सर्वांना. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. येथे लक्षामध्ये 1990 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांना म्हणतात. त्यानंतर जमशेदजी टाटा यांना 1992 मध्ये, लता मंगेशकर 2001 मध्ये, पंडित भीमसेन जोशी यांना विद्यार्थी मित्रांनो 2008 मध्ये या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर जर आपण बघितलं सचिन तेंडुलकर 2014 की जे भारतरत्न पुरस्कार प्राप्त सर्वात तरुण व्यक्ती आहेत. क्लिअर. आणि त्यानंतर नानाजी देशमुख यांना 2019 मध्ये या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. म्हणजे एकूण किती 9 महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झालेला आहे. सर्वांना समजलंय. अतिशय महत्वाचं या ठिकाणी आपण डिस्कस केलं विद्यार्थी मित्रांनो. किती व्यक्ती आहेत ज्यांना मिळालाय, त्याचबरोबर महाराष्ट्रातील किती, पंतप्रधान किती, राष्ट्रपती किती, त्याचबरोबर महिला किती. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. परीक्षेला ज्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतो ते सर्व पॉइंट मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर 2024 मध्ये आपण बघितलं 5 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. एक तर लालकृष्ण अडवाणी की जे आपले विद्यार्थी मित्रांनो माजी उपपंतप्रधान राहिलेले आहेत. त्याचबरोबर कर्पूरी ठाकूर जे विद्यार्थी मित्रांनो बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. आणि आपण बघितलं त्यानंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो आपले माजी 2 पंतप्रधान ज्यामध्ये चौधरी चरण सिंह असतील, त्याचबरोबर पी.व्ही. नरसिंह राव असतील. येथे लक्षामध्ये यांना देखील भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन यांना देखील मरणोपरांत या पुरस्काराची विद्यार्थी मित्रांनो घोषणा करण्यात आलेली आहे. सर्वांना नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो नक्की उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपण चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि जाता जाता विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती, शिवजयंती 2024 निमित्त विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटने आपल्या सर्व कोर्सेसवर मोठी ऑफर ठेवली आहे. ज्यामध्ये जर तुम्ही बघितलं स्टेट बोर्ड विज्ञान ही बॅच तुम्हाला केवळ 19 रुपयामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र व भारत भूगोल ही बॅच तुम्हाला 49 रुपयामध्ये मिळेल. चालू घडामोडीची बॅच
ही देखील तुम्हाला 19 रुपयामध्ये असेल. स्टेट बोर्ड बॅच 19 रुपयामध्ये असेल. सामान्य विज्ञान 190 रुपये, तर कंबाईन इंटिग्रेटेड बॅच केवळ 1900 रुपयामध्ये असणार आहे. आलं लक्षात सर्वांना? ज्याही विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ऍप डाउनलोड करा. ऍपवर जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतील, त्यामध्ये काही फ्री डेमो लेक्चर्स आहेत. तुम्ही काय करू शकता, फ्री डेमो लेक्चर्स बघू शकता, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बॅच जॉईन करू शकता. आलं लक्षात? चला तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल नक्की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.